चला बेरीज करूया मधील ही गणितं सोडवताना अतिशय सोपी आहेत, दिसताना अवघड दिसत असली तरी खूप सोपी आहेत। ही वस्तूंच्या साहाय्यानेच करायची म्हणजे मुलांना खूप सोपी जातात। कशी करायची ते आपण पाहूया। नमुन्यासाठी मी उदाहरण दाखवते। 4 अधिक टिंब बरोबर 8। 4 मध्ये किती मिळवल्यानंतर 8 येते हे गणित पण आपण दोन्ही पद्धतीने मी बघूयात। आता सुरुवातीला इथं किती दिलेले आहे 4, 1 2 3 4। त्याच्यात किती मिळवावे लागतील म्हणजे 8 येते। मग त्याच्यासाठी आपण 8 करूयात। हे 4 आहे, 5 6 7 8। किती मिळवावे लागतील अजून ते ह्याच्या खाली घेऊयात। 1 2 3 आणि 4। हे आणखी 4 मिळवावे लागतील तेव्हा आपलं उत्तर 8 येते। मग हे 4 अधिक हे 4 हे मिळून झाले हे 8। आणि दुसरी पद्धत, हेच गणित सोडवायची दुसरी पद्धत बघा काय आहे। मी काय सांगितलं, जे उत्तर दिले तेवढे ठोकळे किंवा तेवढ्या ज्या वस्तू आहेत त्या काढायच्या। किती आहे 8। हे 8 ठोकळे आहेत का? 3 4 5 6 7 आणि 8। हे 8 ठोकळे आहेत। ह्या 8 पैकी इथं किती आहे तेवढे ठोकळे आपण इथं मांडू। 1 2 3 4। हे किती ठोकळे राहिलेले ठोकळे इथं मांडू। 1 2 3 आणि 4। मग इथं उत्तर किती आलं आपलं 4। मग हे 4 आणि हे 4 मिळून झाले 8। तुम्ही कोणत्याही पद्धतीने मुलांना सांगू शकता, शिकू शकता। मुलांना ज्या पद्धतीने सोपं वाटते त्या पद्धतीने सोडवू देत। मूल ज्या पद्धतीने सोडवेल ती पद्धत आपण ऍक्सेप्ट करायची, फक्त आपलं उत्तर